नागपूर महानगरपालिका परिवहन समितीमधील अंतर्गत वाद हा आता चव्हाट्यावर आलेला आहे। सभापती मंगला खेकरे यांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजप सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप आहे। सदस्य गैरहजर राहिल्याने परिवहन समितीची बैठक ही अखेर रद्द झाली आहे। कोल्हापूरमध्ये सतीश पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आहे। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। गोकुळ निवडणुकीच्या तयारीसाठी सतीश पाटील यांचा जिल्हानिहाय दौरा सुरू आहे। तर गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरचे खड्डे बुजवा, गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी दूर करा। गणेशोत्सवासंदर्भात झालेल्या समन्वयाच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली आहे। सीएसएमटी या ठिकाणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वरती वाहतूक आणि पॉवर ब्लॉकचं काम सुरू आहे। मुंबईकडे जाणाऱ्या 2 एक्सप्रेस दादर आणि ठाण्यापर्यंत धावणारे मडगाव मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि मंगळुरू मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसच्या स्थानकामध्ये बदल करण्यात आला आहे। मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या कंत्राटी चालकाचा ओला उबर चालकासोबत जोरदार वाद झालाय। वादानंतर धक्का दिला, त्यामुळे कंत्राटी चालक साईनाथ गव्हाण कंटेनर खाली गेले आणि संतप्त कर्मचाऱ्यांची टेंभा रुग्णालयामध्ये गर्दी झाली आहे। कुटुंबियांना 25 लाखांच्या मदतीची मागणी केली जाते आहे। चेंबूरमध्ये ट्रकचा अपघात झाला। ट्रक डिवायडरवरती चढला, चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळते आहे। मध्य रेल्वेवरती शुक्रवारपासून 15 दिवसांचा ब्लॉक, रोज रात्री 5 ते 6 तास काम चालणार। टिटवाळा रेल्वे स्थानकामध्ये 15 डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। पुणे शहरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असेल। पर्वती परिसरामध्ये भामा, आसखेड आणि कोथरूड, बावधन, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, शिवाजीनगर, कात्रज, धनकवडी, खडकी, कंटोन्मेंट, शिवणी आणि उत्तमनगरमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। ईद या सणानिमित्त पुणे शहरातील वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल झाले। नानापेठ परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे। असं असल्यानं वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत। साखरेचे भाव वाढले असं असताना 1.25 एकर शेतातील ऊसावरती चोरट्यांनी डल्ला मारला। पुण्याजवळच्या अष्टापूरमध्ये हा प्रकार घडला। तक्रारदार शेतकरी सध्या मुंडवा या ठिकाणी स्थायिक आहेत, तर लोणीनंद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।